राम राम मंडळी. आज नवरात्रीच्या चौथ्या माळेत मी तेजा देवकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवरात्र विशेष मालिकेत, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. आज मी सकाळपासून कोल्हापुरात सगळा सोहळा अनुभवतीये आणि त्याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे. जसं आपल्याकडे कडधान्य भिजवतात आणि मग त्याला मोड येतात, पण या सगळ्यात जी प्रक्रिया सगळ्यात महत्वाची असते ना, ती म्हणजे कडधान्य भिजवण्याची. फक्त वरवर पाणी शिंपडून होत नाही बरं का. तसंच भक्तीचंही असतं. चिंब भिजायला हवं त्यात. आज मी जे काही अनुभवलं ते सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे. म्हणजे सकाळचा घंटानाद, देवीचं मंदिराचं दार उघडणं आणि काकड आरती, सगळं काही प्रसन्न. आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले, आज आपल्या बरोबर माहिती देण्यासाठी आहेत मालेकर सर. सर नमस्कार. नमस्कार. सर, पूजाविधी म्हटलं की तल्लीन व्हायला होतं आणि मग वेळेचं भानच उरत नाही. पण मी असं ऐकलंय की घंटानाद जी होते त्यानुसार लोक आपलं घड्याळ ऍडजस्ट करतात. ती कधीच चुकत नाही आणि एकदम वेळेवर असते. सर, त्या घंटानाद जो होतो त्याच्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल आणि घाटी दरवाजा जो आहे त्याविषयीही आवडेल. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिर प्राकारामध्ये असलेला हा उत्तर दरवाजा, त्याला घाटी दरवाजा म्हणून ओळखलं जातं. या घंटेचा सुद्धा स्वतःचा असा एक इतिहास आहे. चिमाजी अप्पांनी वसई जिंकल्यानंतर तिथल्या लुटलेल्या पोर्तुगीज घंटा महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानांना अर्पण केल्या. त्यापैकी एक घंटा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईला सुद्धा अर्पण झाली. याच घंटेच्या नादानं रोज पहाटे 4:15 वाजता पहिला घंटानाद होतो आणि करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी म्हणजे अंबाबाईच्या काकड आरतीची सूचना म्हणजे हा 4:15चा घंटानाद. या घंटानादाची ही जी सुरुवात या पोर्तुगीज घंटेपासून झाली, तर त्यानंतरची दुसरी घंटा ही सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण ती 1902 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी इंग्लंड इथं घडवली. त्या घंटेनं सुद्धा अगदी 1993 सालापर्यंत स्वतःची सेवा दिली आणि नंतर असं झालं की शेवटी काळानं जीर्णत्व आहे म्हणून त्याही घंटेनंतर आता जी घंटा सध्या आपली सेवा देते ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं 1993 साली घडवली आणि आज तीच घंटा या करवीर निवासिनीच्या सेवेमध्ये दिवसातून 5 वेळेला या घंटेचा नाद होतो. पहाटे 4:15 वाजता जो काकड आरतीसाठी असतो, सकाळी 8:30चा हा देवीच्या स्नानाची पूर्वसूचना म्हणून, 11:30 वाजता देवीच्या दुसऱ्या स्नानाची पूर्वसूचना म्हणून, रात्री 8 वाजता देवीच्या धूप आरतीची सूचना म्हणून आणि रात्री 10 वाजता शेजारतीची सूचना म्हणून. याच्याशिवाय या घंटेचं वैशिष्ट्य असं की ज्या वेळेला किरणोत्सव होतो त्यावेळेला सूर्यकिरणांचा स्पर्श देवीला झाला की या घंटेचा नाद सुरू होतो. पुढे जाऊन ललिता पंचमीला ज्या वेळेला अंबाबाई टेमलाबाईला भेटून परत येत असते त्यावेळेला ती नगराच्या वेशीवरती आल्यानंतर आणि दसऱ्या दिवशी सोनं लुटून परत येताना अगदी परीट गल्लीच्या कोपऱ्यावरती आली की या घंटेचा नाद सुरू होतो. एकूण आई अंबाबाईच्या सगळ्या नित्योपचाराची सूचना देणारा एक दूत म्हणजे ही घंटा आणि तो त्या ठराविक वेळेला होतो. इतकं त्याचं अचूकत्व अजूनपर्यंत सांभाळलं गेलं. सर, तुम्ही आता काकड आरतीविषयी बोललात, त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे काकड आरती कशी असते, केव्हा होते आणि त्याचं वैशिष्ट्य काय? करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी म्हणजे आई अंबाबाई जरी आपल्या सगळ्यांची आई असली तरी या मंदिरात विराजमान ती एक सार्वभौम देवता आहे. एखाद्या राजाचा जो थाट तो जगदंबेचा थाट आणि त्यामुळं काकड आरती म्हणजे रात्री शयन केलेल्या जगदंबेला, रात्री निद्रेला गेलेल्या जगदंबेला जाग करण्याचा सोहळा. रोज सकाळी साधारणपणे 4:45च्या सुमाराला देवीच्या मंदिराची द्वारं उघडली जातात. भक्तगण आत येतात. काकड आरतीच्या घंटेच्या नादानंतर भक्तजन यायला सुरुवात होते आणि तत्पूर्वी जमा झालेले भक्त देवीच्या या सभामंडपात, मध्यमंडपात बसून देवीसाठी भोपाळ्या म्हणायला सुरुवात करतात. 4:45 वाजता श्रीपूजक येतात आणि आपल्या किल्लीनं या गाभाऱ्याचं दार उघडतात. तत्पूर्वी पितळी उंबऱ्याचं दार उघडलेलं असतं आणि भक्तांना जगदंबेचं नयन मनोहर दर्शन घडतं. भक्तांना देवीचं दर्शन घडलं की इकडं भक्त काकड आरतीच्या भूपाळीच्या सुरामध्ये देवीला आळवायला सुरुवात करतात. प्रत्येक भूपाळीची विनवणी ही जागी हो जगदंबे म्हणूनच असते. तिला जाग करण्याचा हा सोहळा पूर्ण होत असतो. इकडं गाभाऱ्यामध्ये श्रीपूजक देवीचं रात्रीचं निर्माल्य उतरतात, तिची पाद्यपूजा करतात
आणि वेळ येते ती काकड आरतीची. एका आरतीमध्ये मोठ्या वातींचा तुपामध्ये भिजवलेला जुडगा प्रज्वलित केला जातो आणि तो म्हणजेच काकडा. आणि हा काकडा देवीला ओवाळला जातो आणि उठी उठी हो माय अंबे असं म्हणून तिला काकड आरती ओवाळली जाते. काकड आरती करूया काकड आरती, भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या म्हणत देवीला जाग केलं जातं. हा काकड आरतीचा सोहळा फक्त करवीर निवासिनी पुरताच नव्हे तर तिच्या परिवार देवता असलेल्या महाकाली, मातृलिंग, हा काकड आरतीचा सोहळा फक्त अंबाबाई पुरताच मर्यादित असत नाही तर महाकाली, मातृलिंग, महासरस्वती, जय विजय म्हणजे कालवेताल, गणपती अशा सगळ्या परिवार देवतांकडे ही काकड आरती जाऊन येते. प्रत्येक देवतेला तिच्या नामाचा जयघोष करून तिला जाग केलं जातं आणि त्यानंतर कापूर आरती होऊन हा काकड आरतीचा सोहळा सकाळी 6च्या सुमाराला संपूर्ण होतो. एका बाजूला सूर्य उगवत असतो आणि इकडे जगदंबेचा काकड आरतीचा सोहळा संपूर्ण होतो. हा काकड आरतीचा सोहळा कार्तिक महिन्यामध्ये मात्र लवकर जरी होत असला तरी वर्षभर साधारणपणे याच वेळेला हा सोहळा भक्तांना अनुभवता येतो. सर, काकड आरतीनंतर प्रातःकालची पूजा असते, भक्तांचा अभिषेक असतो, त्याबाबत सांगा. काकड आरती झाली की साधारणपणे 8-8:30 पर्यंत भक्तांची दर्शनं सुरू असतात. एका बाजूला अभिषेक मंडपामध्ये आलेल्या भक्तांचे जे देवीला अभिषेक, पूर्वी देवीला 8:30 वाजता आणि 11:30 वाजता असे 2 वेळेला अभिषेक व्हायचे, पण जशी जशी भक्तांची संख्या वाढत गेली तशी देवीच्या चलमूर्तीवरती म्हणजे धातूच्या मूर्तीवरती आणि पादुकांवरती भक्तांचे अभिषेक पूजा संपन्न होत असतात. 8:30 वाजेपर्यंत भक्तांची एका बाजूला दर्शनं सुरू असतात, अभिषेक मंडपामध्ये इच्छुक भक्तांचे अभिषेक सुरू असतात. 8:30 वाजता पुन्हा घंटेचा नाद होतो. हा घंटानाद म्हणजे देवीच्या पंचामृताची तयारी. देवीचे शागिर्द म्हणजे देवीचे ठरवलेले जे सेवक आहेत, परंपरागत सेवक आहेत, ते सेवक मोठ्या चांदीच्या तबकामध्ये, चांदीच्या वाट्यांमध्ये दही, दूध, तूप, मध, साखर असं सगळं पंचामृती पूजेचं साहित्य तयार करतात आणि ते ताट गर्भागारात पोहोचतं करतात. इकडे देवीचे वाराचे पुजारी आणि क्षेत्रपाध्ये मंत्र म्हणून देवीच्या षोडशोपचार पूजेला सुरू करतात. अशाच प्रकारची षोडशोपचार पूजा भक्तांकडून बाहेरच्या बाजूलाही संपन्न होत असते. देवीची ही षोडशोपचार पूजा पूर्ण होईपर्यंत साधारणपणे 9:30 वाजलेले असतात. ही पूजा पूर्ण झाली, देवीला वस्त्र नेसवली की धुपाला वर्दी दिली जाते. पूर्वीप्रमाणेच देवीचे सेवेकरी धूप, निखाऱ्यावरती घातलेला धूप घेऊन आणि खिरीचा नैवेद्य 16 पानाच्या विड्यासह देवीच्या गर्भागारात आणतात आणि त्यानंतर सुरू होते ती देवीची मंगल आरती. पहिल्यांदा एकारती म्हणजे एकारतीनं देवीला ओवाळलं जातं, त्यानंतर देवीचा नैवेद्य होतो. हा खिरीचा नैवेद्य आणि 16 पानाचा तांबूल देवीला समर्पित करून देवीची पंचारती केली जाते. पंचारती झाली की हीच पंचारती गर्भागाराला प्रदक्षिणा करून महाकाली, मातृलिंग, गणपती, महासरस्वती या सगळ्या परिवार देवतांना जाऊन आली की देवीची कापूर आरती होते. आणि या कापूर आरतीनंतर भक्तांना ओढ असते ती शंखतीर्थाची. देवीच्या अभिषेक पूजेचं तीर्थ शंखामध्ये घालून ते देवीवरून 3 वेळा ओवाळलं जातं आणि या शंखतीर्थाचं प्रोक्षण सगळ्या भक्तांवर केलं जातं. हरगंगे भागीरथी, नारायणी, अंबाबाई, महालक्ष्मी अशा जयघोषामध्ये भक्तजन त्या शंखतीर्थाचा स्वीकार करतात आणि साक्षात गंगा स्नान केल्याचं पुण्य स्वतःच्या पदरात पाडून घेतात. सर, तुम्ही आता बोलता बोलता नैवेद्याचा उल्लेख केला. म्हणजे नैवेद्य सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा 3ही वेळेला असतो. पण हा नैवेद्य कोण तयार करतात आणि त्यात कोणते पदार्थ असतात? पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं हे नैवेद्य तयार करण्यासाठी देवसेवकांची नेमणूक करण्यात आली. करवीर निवासिनीच्या मंदिर प्राकारातच एक स्वतंत्र स्वयंपाकघर आहे. विशेष म्हणजे हे स्वयंपाकघर अजूनही शेणानं सारवलेल्या जमिनीचंच आहे. इथं सोहळ्यामध्ये म्हणजे शुचिरभूतपणानं देवीचा नैवेद्य केला जातो. देवीला सकाळी पहाटे काकड आरतीच्या वेळेला पहिला नैवेद्य असतो तो लोणी साखरेचा. त्यानंतर मंगल आरतीच्या वेळेला म्हणजे सकाळी 9:30च्या आरतीच्या वेळेला देवीला नैवेद्य दाखवला जातो तो खिरीचा. दुपारी माध्यान्हकाळीचा नैवेद्य मात्र विशेष असतो. तो अर्थात नैवेद्य असतो पुरणपोळीचा. पुरणपोळी, भाजी, चटणी, कोशिंबीर, वरण भात, मसाले भात, अगदी दही भातापर्यंत प्रत्येक पदार्थ म्हणजे अगदी 4ही ठाव स्वयंपाक या पानामध्ये सजवलेला असतो. असा हा नैवेद्य माध्यान्हकाळी समर्पित होतो. पण शुक्रवारी मात्र नैवेद्याच्या रचनेमध्ये थोडासा फरक असतो. शुक्रवारी हा महानैवेद्य दुपारी समर्पित न होता संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळेला समर्पित होतो. नैवेद्याच्या बाबतीमध्ये एक गमतीचा भाग असा आहे की कोल्हापुरात एक म्हण प्रसिद्ध आहे, नदीला होळी आणि देवीला पोळी कधी चुकत नाही. अर्थात
कोल्हापूर हे भुक्ती आणि मुक्ती देणारं क्षेत्र असल्या कारणानं पंचगंगेवरती नित्य स्मशानामध्ये एखादी ना एखादी चिता जळत राहते. परंतु त्याच वेळेला करवीर निवासिनीला मात्र हा पुरणपोळीचा नैवेद्य रोज होतच असतो. म्हणजे आनंद आणि मोक्ष असं दोन्ही देणारं हे क्षेत्र. दुसरा भाग आणखी असा की दिवाळीच्या वेळेला या नैवेद्यात थोडासा फरक होतो, कारण पुरणपोळी तर देवी रोजच खाते. मग या दिवाळीच्या दिवसात तिला वेगळा पक्वान्न नैवेद्य दाखवावा असा एक नियम आहे. मग एकादशीच्या दिवशी अर्थात आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी देवीला हा फराळाचा नैवेद्य असतो. जन्माष्टमी आणि नवरात्राष्टमीच्या दिवशी भाजणीच्या पदार्थाचा नैवेद्य असतो. म्हणजे जसे आपले उपवास आहेत तसे उपवासाच्या दिवशी देवीलाही उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य या वेळेला समर्पित केला जातो. रात्री 8च्या वेळेला मात्र देवीला लाडू आणि करंजी असा साधाचा फराळ असतो. आणि रात्री झोपताना दुधाचा नैवेद्य हा एक अगदी भांड्यामध्ये भरून देवीला दूध नैवेद्य तिला शेजारतीच्या वेळेला दिलं जातं. काकडा सोडला तर उरलेल्या प्रत्येक आरतीच्या वेळेला 16 पानाचा तांबूल हा देवीच्या नैवेद्याबरोबर असतोच. देवी बरोबरच हा नैवेद्य महाकाली, मातृलिंग, गणपती, महासरस्वती या परिवार देवतांनाही समर्पित होतो. एकूण काय तर सणावाराप्रमाणे जे जे आपण खातो ते प्रत्येक पदार्थ या जगदंबेला समर्पित होत असतात. हा राजभोग या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं करवीर निवासिनीला नित्य समर्पित होत असतो. सर, आता आपण नैवेद्याबद्दल बोललो, पण मला तुम्हाला एक विचारायचं आहे, ते म्हणजे दुपारची अलंकार पूजा जी होते ती कशी केली जाते आणि त्याबरोबर इतरही काही पूजा असतात का? करवीर निवासिनीच्या या एकूण पूजा उपचारामध्ये अलंकार पूजा या सोहळ्याला फार महत्व आहे. अर्थात हा सोहळा म्हणून नाही, पण देवीचा एक नित्य उपचार आहे. रोज सकाळी 8:30 वाजता स्नान पहिलं होतं. त्यावेळेला अगदी दरबारी थाटामध्ये देवी समोर गायन सेवा सुरू असते, त्यावेळेला स्नान होतं. दुपारी 11:30 वाजता पुन्हा एकदा स्नान होतं आणि त्यानंतर 12:30ला महानैवेद्य समर्पित झाला की देवीची अलंकार पूजा बांधली जाते. देवीचे अलंकार हे देवीच्या खजिन्यातून घेतले जातात. हा खजिना म्हणजे अर्थातच दागिने ठेवण्याचा हा जामदार खाना देवीच्या मंदिर प्राकारात देवीच्या गर्भागाराजवळच आहे. परंपरेतनं जे हवालदार नावाचे देवीचे व्यवस्थापक आहेत, म्हणजे दागिन्यांचे व्यवस्थापक आहेत, ते देवी ज्याप्रमाणे श्रीपूजक मागतील त्याप्रमाणे दागिने यादी करून काढतात. अलंकार पूजेचं करवीर निवासिनीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईची अलंकार पूजा हा फक्त कोल्हापूर, महाराष्ट्र किंवा भारत नव्हे तर जगभरातल्या भक्तांसाठी एक औत्सुक्याचा विषय असतो. कारण या अलंकार पूजेचं वैशिष्ट्य असं आहे की जो दिवस जसा प्रसंग तशी या देवीची अलंकार पूजा साकारली जाते. आणि मग म्हणूनच प्रत्येक भक्ताला देवीच्या अलंकार पूजेच्या दर्शनाची ओढ असते. परंपरागत अगदी साधी रोज जर म्हणालो तर पंखपूजा आणि खडीपूजा. पंखपूजा अर्थातच देवीच्या साड्यांच्या निऱ्यांचा पंख अशा रीतीनं फुलवला जातो की एखाद्या मोराच्या पिसाऱ्याचा भास व्हावा. तर अशा प्रकारे फुलवलेल्या पंख्याची पंखपूजा आणि साधारण अगदी एखादी कर्तबगार मराठी सरदार घराण्यातली गृहिणी जशी नटावी त्याप्रमाणे देवीची जी पूजा सजवली जाते ती खडीपूजा. साडी, चोळी, अलंकार या सगळ्याबरोबर देवीचे जे नित्य आणि नैमित्तिक अलंकार आहेत तेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. किरीट, कुंडल, ठुशी, चंद्रहार, मोहनमाळ, पुतळीहार, बोरमाळ हे देवीचे नेहमीचे दागिने. जडावाचे म्हणजे नवरत्नाचे जे दागिने आहेत त्याच्यामध्ये कानातली मयूर कुंडल, जडावाचा किरीट, चिंचपेटी, लफ्फा अशा दागिन्यांबरोबरच सगळ्या प्रकारचे दागिने घातले तरी अंबाबाईच्या अंगावरती एक दागिना मात्र अखंड असतो, अर्थात नेहमी घातला जातो, आणि तो म्हणजे करड्या कवड्याची माळ. अतिशय बारीक नाजूक अशा गव्हापेक्षा थोड्याशा मोठ्या अशा कवड्यांची माळ म्हणजे देवीच्या सगळ्या अलंकारांचं भूषण. अब्जावधी रुपयांचे दागिने घातल्यानंतर त्यावरती कवड्यांची माळ घालणारी जगदंबा जणू भक्ताला सांगते कितीही ऐश्वर्य असलं तरी मला हे कवडी मोलाचं आहे. किंवा गरीबातला गरीब भक्त असला तो जरी जगदंबेला समर्पित करू शकतो ती कवडी म्हणजे तुमच्याकडून अर्पण केलेली कवडी सुद्धा मला तितक्याच मोलाची आहे असं सांगणारी जगदंबेची अलंकार पूजा. कपाळावरती भरलेला चंदनाचा मळवट आणि त्या मळवटावरती रेखलेलं कुंकू हा सुद्धा भक्तांसाठी कुतूहलाचाच विषय असतो. आषाढी एकादशीला विठ्ठल रूपात हीच असते, जन्माष्टमीला आमचा कृष्णही तीच असते, रामनवमीला रामाच्या रूपात सजणारी जगदंबा, शिवरात्रीला महादेव सुद्धा तीच होते. एकूणच प्रत्येक वेळेला नव्या रूपात सजणारी ही जगदंबा आमच्या भक्तीची जणू मूर्तिमंत देवता म्हणूनच आम्हाला दर्शन देत असते. म्हणून प्रत्येक सणावाराच्या वेळेला भक्तांना या अलंकार पूजेची एक वेगळी ओढ असते. रात्री 8च्या आरतीपर्यंत ही अलंकार पूजा देवीच्या मूर्तीवरती आपल्याला पाहता येते. मंगळवार, शुक्रवार 8ची आरती आणि शुक्रवारचा पालखी सोहळा झाल्यानंतर अलंकार पूजा उतरली जाते.
आणि त्यानंतर पुन्हा एकदा साध्या साडीमध्ये जगदंबा सजते. सर, तुम्ही आता बोलताना पालखी सोहळा असा उल्लेख केलात. दर शुक्रवारी हा सोहळा असतो, त्याबाबत जरा सांगा. करवीर निवासिनीचा पालखी सोहळा हा सुद्धा एक अतिशय सुंदर असा राजोपचार आहे. करवीर छत्रपतींनी अंबाबाईच्या देवळाला अनेक देणग्या दिल्या, अनेक साधनं दिली, पण त्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य सांभाळलं, ते म्हणजे नंबर 1चा लवाजमा ज्याला म्हटलं जातं, जो महाराजांसाठीचा लवाजमा, जो महाराणी साहेबांसाठीचा लवाजमा, तोच आई अंबाबाईचा लवाजमा. फक्त याच्यामध्ये 3 पदाधिकारी अधिक असतात, ते म्हणजे हवालदार अर्थात देवीचे दागिने सांभाळणारे हवालदार, चोपदार, रोशन नाईक आणि पट्टेवाला. ही मंडळी करवीर निवासिनीची वेगळी. तर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी देवीची जी पालखी आहे ती सोडवून बांधलेली असते. ती पालखी सजवण्याचं परंपरागत काम करणारी परंपरागत जाधव घराण्याची मंडळी ती पालखी तयार करतात. इकडं 8ची जी पंचारती आहे ती मंदिर प्राकारातल्या सगळ्या देवतांना ओवाळायला जाते. जवळपास 87 ते 88 देवांना ओवाळून ही पालखी गरुड मंडपातल्या गरुडाला ओवाळते आणि त्या ठिकाणी ही आरती ठेवली जाते. तोपर्यंत साधारणपणे 9:15 वाजलेले असतात. नरक चतुर्दशी ते रथसप्तमी देवीचा पालखी सोहळा रात्री 9:15 संपन्न होतो किंवा 9ला संपन्न होतो आणि त्याच्यानंतर मात्र रथसप्तमी ते नरक चतुर्दशी हा सोहळा असतो रात्री 9:30 वाजता. कार्तिकातले पहिला 15 दिवस 8:45 वाजता हा पालखी सोहळा संपन्न होतो. देवीची रिकामी पालखी गणेश मंडपात आणली जाते. गाभाऱ्यामध्ये आईसाहेबांची उत्सव मूर्ती अलंकारांनी सज्ज केली जाते. श्रीपूजक हातामध्ये उत्सव मूर्ती घेतात आणि चोपदार ललकारी देतात. नवकोट नारायणी भक्तजन प्रतिपालिनी दीनोद्धारिणी राजराजेश्वरी सर्वेश्वरी रक्ष रक्ष दिना करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अशी ललकारी झाली की त्या दरबारी थाटातल्या ललकारीनं आपोआपच प्रत्येकाचा हात मुजरा करायला लागतो. सगळ्या भक्तजनांचा अभिवादन स्वीकारून आई अंबाबाई पालखीमध्ये विराजमान होते. सनई आणि ताशाच्या निनादात देवी गणेश मंडपाच्या पायऱ्या उतरून दत्त मंदिराच्या समोरच्या टप्प्यावर येते. इथं पहिल्या टप्प्याची गायन सेवा होते. त्यानंतर पुन्हा ललकारी होऊन देवी मार्गस्थ होते. मणिकर्णिकेच्या काठावर दुसरा टप्पा झाला की घाटी दरवाजाच्या बाहेर अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा यांची दीपमाळ आहे. त्या दीपमाळेला प्रदक्षिणा करून जगदंबा पुन्हा मंदिरात येते. कात्यायनीच्या समोर अर्थात पूर्व दरवाजाच्या समोर देवीच्या पालखीचा तिसरा टप्पा गायन सेवेचा पूर्ण होतो. दक्षिणेश्वर गौरीशंकरासमोर अर्थात शनीश महाराजांच्या मंदिरासमोर चौथा टप्पा, चंद्र सूर्याजवळ 5वा टप्पा, असे टप्पे पूर्ण करत ती शेवटी येते ती महाद्वाराच्या समोर. हे 7 टप्पे पूर्ण झाले की देवी गरुड मंडपात सदर सिंहासनावर बसते. देवीचं सदर सिंहासनावर बसणं म्हणजे एखाद्या राजानं दरबारात बसल्यासारखं. एका बाजूला गायन सेवा सुरू असते, भक्तजन ओट्या देतात, आपले नमस्कार करतात, आपली दुखणी जगदंबेला सांगतात. कुणी आनंदाचे पेढे तिला देतं, कुणी आपल्या दुखण्याचं गाराणं घालतं. सगळ्यांचं म्हणणं अगदी शांतपणानं ऐकून घेत आईचा दरबार सजलेला असतो. इकडं रामाच्या पाराजवळ संस्थान काळापासून चालत आलेली म्हणजे साधारणपणे 1761 पासून देवीच्या सेवेत असलेली शंभू किंवा लक्ष्मी नावाची तोफ सज्ज केली जाते. अर्धाशेर दारू गोळा, नारळाचं केसर यांनी सज्ज केलेली तोफ पालखी बांधणाऱ्याच पारंपरिक जाधव घराण्याचे मंडळी त्या तोफेला बत्ती देतात आणि तोफेच्या निनादानं देवीचा सदर सिंहासनावरचा दरबार संपतो. पालखीतून आई पुन्हा एकदा गाभाऱ्यात जाते, कर्पूर आरती होते, शंखतीर्थ होते आणि त्यानंतर देवीची अलंकार पूजा उतरली जाते. वर्षातले 52 शुक्रवार हा पालखी सोहळा होतो. याशिवाय अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ या 5 पौर्णिमा, चैत्रातल्या रथोत्सवाच्या दिवशीची पालखी, अशा प्रकारे हा पालखी सोहळा या मंदिरात संपन्न होत असतो. सर, आपण पालखी सोहळ्याविषयी बोललो, शेजारतीविषयी पण सांगा. दिवसभरात भक्तांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यांचं सगळं समाधान करून श्रमलेली जगदंबा निद्रेला जाते तो काळ म्हणजे शेजारती. साधी सुती वस्त्र नेसून या जगदंबेला विनंती केली जाते ती निद्रावेळा आणि शेजारती म्हणून. निर्गुण निश्चल निष्कल या आरतीनंतर देवीला निद्रा करिमंची जगदंबे अशी म्हणत शेजारती म्हणली जाते. शेजारतीच्या शेवटच्या कडव्याला देवीची पंचारती शेजघरापर्यंत नेली की आई अंबाबाई निद्रेला गेली असा भक्तांचा समज आहे. मग एक एक दार बंद करत भक्तजन ते डोळ्यात रूप साठवत आपापल्या घराकडे जायला निघतात. ते घराकडे पोहोचले तरी सुद्धा त्या प्रत्येकाच्या ओठावरती स्मरण असतं ते जगदंबेचं आणि डोळ्यावरती ध्यान असतं ते आई अंबाबाईच्या सगुण साकार रूपाचं. निर्गुण निश्चल निष्कल अशी जगदंबा भक्तांसाठी सगुण साकार होते आणि त्या सगुण साकार रूपाचं कौतुक करत गुरु महाराजवाड्यातल्या
नारायण महाराजांनी रचलेल्या शेजारतीनं या देवीच्या मंदिर पटाचा आजचा त्या दिवसाचा दिनक्रम थांबतो आणि भक्तजनांना ओढ लागते ती दुसऱ्या दिवशीच्या काकड आरतीची। वा सर, मला अजून खूप काही जाणून घ्यायची आहे, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची आपल्या दुर्गे दुर्गट भारी ह्या कार्यक्रमात। श्रीमाता आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईची महाविद्या मातंगी या स्वरूपामध्ये पूजा बांधलेली आहे। या मातेचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये ती श्यामवर्णा त्रिनेत्रा म्हणजे 3 नेत्र असलेली आणि भक्ताच्या संरक्षणासाठी हातामध्ये तलवार, पाश, अंकुश आणि ढाल धारण केलेली अशी आहे। दश महाविद्यापैकी ही 9वी विद्या आहे। तिच्या उत्पत्तीमध्ये एकतर शिवानं तिथे त्रिपुरीची उपासना केली आणि तिच्या तेजापासून मतंग शिव असल्यामुळं तेजापासून निर्माण झालेली मातंगी असं म्हटलं जातं। दुसरा जो पाठभेद आहे त्याच्यामध्ये मातंग ऋषींच्या पोटी या देवतेनं जन्म घेतला पण म्हणून तिचं नाव मातंगी म्हटलं जातं। तिच्या उपासनेमध्ये वेगवेगळ्या नावानं उपासना केली जाते, ज्याला उपासना भेद म्हणतात। त्याच्यामध्ये राजमातंगी आहे, उच्छिष्ट मातंगी आहे, संमोहिनी आहे, अशी तिची विविध नावं आहेत। प्रामुख्यानं अनेक कलांचा तिच्याद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे। म्हणजे ज्योतिष, वेद, वेदांग, संगीत अशा कलामध्ये निपुण होण्यासाठी या देवतेची उपासना करतात आणि सर्व शत्रूंचा नाश होण्यासाठी या देवतेची उपासना आहे असं मानलं जातं।
चला तर मग आज इथेच थांबूया. भेटूया पुन्हा उद्या आपल्या याच कार्यक्रमात. दुर्गे दुर्गट भारी. सहप्रायोजक रेलिवॅक्स ऑइंटमेंट आणि महेंद्रा ज्वेलर्स राजारामपुरी कोल्हापूर.